कारण कसं वाटत मग स्वतःच्या पैशाने घेतल्यावर कसं फील होतं? भूक लागलीच आहे तशी. तर किरणचं म्हणणं आहे की तिला हे वरचं चूज करायला नव्हतं नेलं. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही एक गिफ्ट उचललं होतं, पण मी आतापर्यंत इथे हातात दिलेलं नाहीये. आज दुसरा दिवस झाला, संध्याकाळ झालेली आहे. आज आपण ओपन करणार आहे. हे आला पुण्यावरून. पहिले सांग परीक्षित काय आहे त्याच्यात. गेस कर पहिले. हात नको लावू. गेस तू सांग. तो आल्यावर गेस करत होता. कपडे जो मी विचार केला ते. काय विचार केला तुला? नाही फोटो नाही आता सांग ना. विचार चुकला तर मला. अरे पण विचार सांगा सांगायला पाहिजे ना ब्लॉग मध्ये. मी तुला म्हटलं होतं, तिकडे पाय. मी याला म्हटलं होतं लग्न झालं म्हटलं आपल्या याच्याकडेच आमचे सगळे जुने फोटो, माझ्याकडे एक पण जुना फोटो नव्हता. त्यांनी ते हार्दिक्स मध्ये काढून ठेवलेले आहे. म्हटलं ते आपण कधी तर मला दाखव. आता 2 वर्ष झाले लग्नाला, अजून दाखवले नाही. ते क्लिअर असेल तर फोटो फ्रेम आहे. फोटो फ्रेम आहे. नेम प्लेट आहे. नेम प्लेट. अल्बम आहे. हा पहिलेच सांगते तिकडून. फोटो फ्रेम आहे. आता तू अल्बम नव्हता भेटला लग्नाचा. लग्नाचा अल्बम भेटला. मग सरप्राईज 2 वर्षानंतर लग्नाचा अल्बम भेटला काय? हो ना. इकडून आहे ना. असं असते. वाचते काढलेलं आहे. तू वाच ना तोपर्यंत. Promise is meant to be kept. Forever is not enough with you. किरण आणि शशांक. आपल्या लग्नाचा फोटो आहे. कसं वाटलं मग? छान. आता पाहू तर ते मला कसं वाटलं. एक लाईन कशी वाटली? इकडे अरे वा. हा तर माझा फेवरेट फोटो आहे. भूक लागलीच आहे तशी. मला वाटलं तिळगुळच आहे काय? हे वाटून झालं. हे चमकोऱ्याच्या पाण्याची वडे आहेत. बायकोसाठी गिफ्ट आणलं मम्मी. ते काय झालं होतं, आता अजून एक सांगतो. लग्नाच्या टाइमला बायकोला मंगळसूत्र करायचं असते. किरणचं म्हणणं आहे की तिला हे वरचं चूज करायला नव्हतं नेलं, म्हणून बा तिला हे मंगळसूत्र आवडत नव्हतं. आवडत नाही ना? आवडते मला. हे माझं चॉईस आहे. हे जे केलं हे आपणच केलं. तर हे लांबलं म्हणे आणि किरण म्हणे हा ते लांबलं. चेन जी आहे ना ही सोन्याची, ती लांबत लांबत चालली. एवढं इथं होतं ते असं असं झालं. हा तर किरण म्हणे, एवढं पाहिजे होतं. ऐक ना, किरण काय म्हणे, आपण हे विकून टाकू म्हणे वरचं म्हणे, लग्नातलं मंगळसूत्र आपण हे वरचं विकून टाकू म्हणे आणि मग दुसरं चांगलं वाला घेऊ म्हणे. म्हटलं ते विकायची गरज नाही आहे. हे आणलं. पैसाही पैसा. बापरे किती सुंदर आहे. डिझाईन खूप सुंदर आहे. याच्यावर सुंदर आहे खूपच. हा याच्यावर दिसते व्यवस्थित. जपा खूप सुंदर आहे. पेंडल म्हणजे खूप नवीन नाही त्याची डिझाईन आहे. कैसा लगन? कसं वाटलं? मंगळसूत्र आहे. हे युनिक केलं पाहिजे. हा तेच काय म्हटलं. आणि ते वाटत नाही मंगळसूत्र आहे म्हणून. चेन चेन घातली वाटत नाही. आपण तेच म्हणत होतो, वाटत नाही. सोने के पास सोना आता है, पैसे के पास राहू दे. पहिले साईडने घेऊन घ्यायचं. स्वस्ती गणनायकं गजमुखं नाही तर टाकता येते मागून. मोरेश्वरं सिद्धिदं. टाईट नाही केलं, नॉर्मल केलं. तर हे असं दिसतंय गाईज. कसं दिसत आहे? असं दाखव ना ते. सिंगल असून 90s टी शर्ट असं पोच देतो नवरदेव नवरी लग्नात. असेच तर करायचे पहिले. तिला हात नाही लावला. बायकोसोबत फोटो काढा. बायको अशी बायको सरळ. हसू नको एवढी, नॉर्मल थांब. ते हसत नव्हते तेव्हा. त्याला गम राहत होता. रडक्याच राहते, पुऱ्या रडक्या तोंडान राह असे असे. हे हा कसा रेन नवरा, कसा नाही रेन, असं टेन्शन राहत. हात खाली मारण काय बा, ते भेव राहत होता. हा नवरदेवासोबत फोटो काढा, नवरीसोबत फोटो काढा, खांद्यावर हात ठेवा. भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई. ये सब क्या देखना पड़ रहा है. अरे बा, तुमचं लग्न झालं ठेवू शकता. बरं मी काय म्हणतो इकडे ना. शाल घेतली ना रे. नाही दिसते इकडे ते. मी काय म्हणत होतो, नवरदेवाचं मंगळसूत्र कुठे आहे? नवरदेव मंगळसूत्र असते. आजकालची फॅशन आहे, इक्वॅलिटी, फेमिनिझम. बरोबर आहे पॉइंट. Yes, आता पोरी वेगळं चेंज केलंय पोरींनी. हो हे काय? हे मी माझं घेतलंय.
नवरीनं दिलेलं मंगळसूत्र कुठं आहे? तुला ब्रासलेट देतो मी बनवून थांब. नाही हा चालते मंगळसूत्रासारखं. हो. हा पण जास्त एकदम भदाडा नाही पाहिजे, नाजूक नाजूकच आवडते पण सोनं जास्त असलं पाहिजे. चालेल. म्हणजे ब्रासलेट सारखं पाहिजे. हा ब्रेसलेट तर पाहिजे नाजूक, प्लस एक पेंडंट सारखं काहीतरी असं. सलमान खान घालते तसं. नाही ते लय झाड जुड तेवढं नाही पाहिजे. नाही त्याची जे घालते पेंडंट म्हणजे ती एक वस्तू काहीतरी घालते ना त्याच्यात तो खडा. ओळखू येत आहे ना? दुरून दिसत, पहिलेच लक्षात नव्हते येत, आता एकदम दुरून दिसून पडते गळ्यात सोनं आहे म्हणून. घेऊ नको ते, सांग किती झालं. ते सांगतो ब्लॉग नंतर. खूप भयंकर महाग झालाय सोनं. तर अनबॉक्सिंग मध्ये पहिले आलेला आहे आपल्याकडे स्टँड. तर हे 2 स्टँड आले, दाखव. स्टँड पण का मागवले सांग. टीव्ही गिफ्ट केलेली आहे. नाही मागचा असते स्टँड असतेच. हुक्स पण आले आहेत, केबल पण आहे, आणि महत्वाचं म्हणजे यांनी पहिला टीव्ही आहे ज्यांनी सेल पण दिले सोबत टीव्ही रिमोटचे. याच्यातच राहू देशील रिमोट. झालं सुरू. रिमोट याच्यातच राहू दे, कवर नाही रहता. सध्याच राहू दे, नवीन नवीन काही दिवस. रिमोट 70 रुपये देते नवीन, तू घेऊन दे. प्लास्टिक मध्ये नको तरी ठेवू, चालते, त्या प्लास्टिक मध्ये नको ठेवू. काही दिवस राहू दे. प्लास्टिक त्याने रबर, काही दिवस राहू दे. प्लास्टिक त्याने रबर रबर ते तुटल्यावर फक्त. निघाला पाहिजे म्हणून. तो स्वयंपाक झालाय का? नाही ना, भूक लागली आहे मला किती वेळची. तू कर ना पण तोपर्यंत. तू माझ्या तर सामान दिलं, पकड रे. Happy birthday to- पण तुझं गिफ्ट आहे ना, Anniversary. तू काय ना. असं काही नाही आहे, तू आणि मी थोडी आपण आहे ना आता. बापरे, कधीपासून आपण म्हणायला लागला. आधीपासून मीच म्हणतो, तू नाही म्हणतो. जा, मी शिकवलं तुला आपण म्हणाला शेवड्या. आता काय आता TV काढणार? तर गाईस टीव्ही छोटा घेण्याचं कारण की आम्हाला खालच्या स्टँडवर पाहिजे होता टीव्ही. रिझन हे आहे की किरण जर आधी झोपून गेली तर मग मला टीव्ही बघायचा राहिला तर मला बघता नाही येत, म्हणून मग आपण खालच्या स्टँडवरच ठेवणार आहे, की म्हणजे मी तिकडून उचलून घेऊन येईन, हॉलमध्ये ठेवा आरामात पाहिजे. Movie छोटा खाल्ला बरोबर आहे आपला टीव्ही. नाही छोटाच आहे आमच्यासाठी. जास्त मोठा असला डोळे दुखते. अबे घरातला खालचा जो आहे तो 55 इंचेस आहे ना, तर आता हा पाहताना असं थोडासा लहान लहानच वाटते. छोटा वाटेल. हा थोडा जवळूनच पाहिला. म्हणा लागते, तू त्याच्यावर वाचू शकला कारण कसं वाटत आहे मग स्वतःच्या पैशाने घेतल्यावर कसं फील होतं? मस्त लॅमिनेशन वाटते. असं अजूनही नाही काढला आम्ही. कालच्या टीव्हीला 3 वर्ष झाले पण अजूनही ते प्लास्टिक नाही काढलाय. राहू दे जसं आहे तसं. पण मी काढून फेकणार सगळ्यात पहिले. हा आहे ना पण थोडा स्लिम आहे, तो बा किती भदाड आहे. खाली जो ठेवलाय ना तो स्वच्छ त्याचा डिस्प्ले फोडला होता, तर तो आहे ना खूप जाडाजुडा आहे आणि भारी आहे. हा एकदम हलका हलका आहे. तू करणार का ती तुला? कारण पाय ना, मग तू कर ना, बस ना खाली. टॉम अँड जेरी हे पाय ना किती स्लिम आहे, हो. आणि उचलून पण हलका आहे. हा. तो बघ किती भदाडा वाटते. सेम आहे, दोन्ही 43 इंचेसच आहे, पण तो किती भदाडा वाटते. आणि दोन्ही MIच आहे. अबे हा असं नाही, त्याचं हे मोठा आहे ना, ब्रॉड आहे ना तो, हा. हा पतला आहे थोडा. थोडा नाही स्लिम आहे. चांगला स्लिम आहे. हा हे घे. हा कोणता होता? तोही MIच आहे. एमआय आता मोबाईल मधून याच्यात आणि- हाय का? मोबाईल चालून नाही राहिले ना त्याचे. आयफोन घेतले ना सगळे आपण, सारे आयफोन घेतले तर मला MI चालून नाही राहिले. तर स्क्रू ड्रायव्हर सध्या नाही आहे, तर त्याचा जुगाड लावला. काव्याला म्हटलं चम्मच घेऊन ये, काव्या ते चम्मच नव्हत असते काय. चम्मच ना मोठमोठ्या गाड्या खोलल्या म्हटलं. किंवा तिला आमच्या काय वेळेस ज्या सायकल होत्या ना आमच्या जवळ, पकडे. तर आमच्याकडे नेहमीच स्क्रू ड्रायव्हर नव्हते राहत. मग आम्ही जुगाडमध्ये चमच्यानं नट खोललेले. ते वरच्या वरच फिरून आला तो, स्क्रू फिरूनच नाही आला. दाखव, घे फिरव. वजन द्यावं लागतं त्याच्यावर. थांब. चालू झाला चालू झाला चालू झाला चालू झाला एवढं व्हेरिएशन बंद झाला. जर कोणी जत्रा पिक्चर पाहिला असेल तर तो माझा रेफरन्स समजेल. सिद्धार्थ जाधव लेजंड. तसे ते 4-5 जण बसले असते, ठरवायला लागेल त्याच्यावर कंप्लेंट होत असते. हा पंखा नाही चालत, हे नाही चालत, ते नाही चालत. म्हणजे तो टीव्ही बघा म्हणते, ताळी वाजल्याशिवाय चालू नाही होत. म्हणजे सिद्धार्थ जाधव असं करते, चालू झाला. तू भाड्याच्या रूम मध्ये राहते सारे. याला काढ त्याला काढ, 10 वाजता 2 तो सगळं बंद झाला तर पुन्हा चालू झाला. लेटेस्ट आता मी पहिला माझा ब्लॉग लावणार आहे, ते लक्षद्वीपचा क्रूजचा. कशात काढला म्हटलं? आयफोन मध्ये एचडीच काढला, 4K बी नाही आहे. खतरनाक आहे ना क्वालिटी. हा. ते टीव्हीची बी क्वालिटी चांगली आहे. टीव्ही मुळे चांगला वाटत. कलर्स खूप छान, म्हणजे असं वाटत आहे की कॅमेराने काढला. आणि एडिट पण खूप छान केलाय. मी तेच म्हणणार होते. एडिट चांगला गेलाय, मी त्याला म्हटलंच होता म्हणूनच यावेळेस. मन लावून केला भावानं. पण मला आज आहे ना असं रिमोट हातात घेऊन तर टीव्ही म्हणून बायकोवर लयच प्रेम येऊन राहिला. म्हणजे असं पहिल्यांदा तिच्या पहिल्या कमाईनं काय केलं तिनं, स्वतःसाठी नाही घेतलं,
पहले मला मैंने की तुला काय पाहिजे सांग, तो मेरे को मजा आ गया. तो मैंने भी मतलबीपना न करते हुए दोनों के काम की चीज ले ली. अभी मजा आने वाला आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा, अजून असा कंटेंट येणार आहे. आणि हा पण ब्लॉग बघून घ्या. लक्षद्वीपचा जो ब्लॉग आहे तो बायकोच्या अकाउंटवर टाकलेला नाही आहे, म्हणजे किरण शशांक गुडाखेवर तो टाकलेला आहे शशांक गुडाखे चॅनलवर. त्याच्याच एडिट मला आवडले, यांना आवडले, त्याला आवडले. तर ते बघायचे असतील तर शशांक गुडाखे चॅनलवर जावं लागेल तुम्हाला. आणि हा ब्लॉग बघा मग. गुड मॉर्निंग मुंबई आलेल्या सकाळी लोकेशन गावडा कबूतर आणला तर शर्टवर धुवून टाकलं, पण त्याचं लक्षात नाही का त्याच्या केसात एक लागलेला माझं त्याचं बसलेलं. पहिला ब्लॉगच लावला आपला. चांगलं दिसत आहे का? परीक्षेत मध्ये कशात शूट केलं म्हणजे एवढी चांगली क्वालिटी आहे. हा कलर्स काय किती मस्त दिसले. बघू तर मला पण. अजून बघ मला Setting कशी करायची? इथं बघ. सुरुवात बघ. इथं लक्षात येते. मस्त दिसत आहे. त्याचा डायलॉग यूज केला का तू इथे? इरफान भाईचा डायलॉग आहे, पण आठवण आम्हाला अद्यानं दिला होता की परीक्षित इकडे होता. अद्याला आम्ही सुरतला घेऊन गेलो होतो. तर अद्या फोन लावला परीक्षितला, म्हणजे क्या तुम उधर घूम रहे खेडेपाडे, कसं होतं अद्या तिकडे? तुम खाली खेड़ेबाड़ी करो, घासलेट के तरक में तुम्हारे अंदर तो भपके उठ रहे हैं, भपके. बापके राहिला होता बापके. आज मुंबई तो कल, आज मुंबई जा रहा कल दुबई जाऊंगा. दुबई जाऊंगा. हेलो आज मुंबई जा रहा कल दुबई जाऊंगा. तुम फिरो उधर घासलेट के ट्रक में, उधर खेड़ेपाड़े. तुम फिरो उधर खेड़ेपाड़े में घासलेट के ट्रक में, तुम्हारे पीछे तो भपके उठ रहे, भपके. इरफान भाई डायलॉग वाटतं ना. अशाच प्रकारे आमच्या युट्यूब चॅनलला खूप सारा प्रेम द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी आता जेवण करते, तुम्ही पण जेवण करा आणि या जेवायला. मी पण जेवण करणार आहे, पण ती प्युअर व्हेज आहे, मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे. तिने खिचडी आणि सकाळची भाजी घेतलेली आहे. मी चाललोय बिर्याणी आणायला. आज माझा मी सुट्टीचा माहिती दिवस का, आहे. मी आज काहीतरी वाजता वेगळं बनवणार होती, पण आता लेट झाला. आता वाजले आता 9 वाजले. आज बनवणार होते चंपराचे पानं असतात ना, त्याला अळूवडी म्हणतात, ते बनवणार होते. स्पेशल काहीतरी खावायची इच्छा होती खूप जास्त. पण लोकांना तू असं सांगितल्यापेक्षा त्याची रेसिपी दाखवली पाहिजे, बरोबर ना? कमेंट करा. मी आता उद्या करेन ते आणि उद्या खाईन. तुला नाही देणार रेसिपी, पण दाखवणार की मी ती कशी बनवते आणि कशी नाही. मी आजच करणार, मला इतकी इच्छा होऊन राहिली आहे ते खायची, पण वेळ झाला होता. पण मित्रांनो, तुमच्यासाठी ती आज खिचडी जेवत आहे, चंपुराच्या पानं नाही खाता, कारण की आम्ही शूट करत बसलो आणि शूट करता करता लेट झालं. मग आता ऑप्शन मध्ये मला खूप जोरदार भूक लागली, तर राहायला नव्हतं तर चाललं. एवढं केलं आहे तर आजच्या खिचडीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन आलेला आहे खाली हाईप म्हणून एक बटन आलेला आहे, त्याच्यावर हाईपवर क्लिक केला तर खूप तुमचे उपकार होतील. मायबाप धन्यवाद. ते करा.